राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील तलोडे जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार सिद्धाली मोरे, ताम्हाणे पंचायत समितीचे उमेदवार समीक्षा वाफेलकर, तलोडे पंचायत समितीच्या उमेदवार अपेक्षा मासी यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आज मोठा विजय झाला। याबद्दल पाचल बाजारपेठ येथे कार्यकर्त्यांतून मोठा जल्लोष करण्यात आला। या पार्श्वभूमीवर युवा नेत्या अपूर्वाताई सामंत, विजयी उमेदवार सिद्धाली मोरे, समीक्षा वाफेलकर यांनी विषयांचे सारे श्रेय आमदार किरण सामंत आणि कार्यकर्त्यांना दिले। जय महाराष्ट्र। आज आपला आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे। सर्वांच्या सहकार्याने आपले सर्व सहकारी मला म्हणजे आज निवडणुकीला म्हणजे ज्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि पुढील जे जे काय प्राधान्याने काम करता येईल तेवढं मी करायची प्रगती करेन। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेने मोठा विजय प्राप्त केलेला आहे। या अनुषंगाने आपण काय सांगाल? जेव्हा जेव्हा चक्रव्यूह रचला जातो तेव्हा तेव्हा आमचा मतदार हा श्रीकृष्णासारखा रथ सांभाळत धनुष्यबाणाच्या माध्यमातून हा चक्रव्यूह भेदूनच काढतो आणि हा विजय हा धनुष्यबाणाचा आहे। आणि आज राजापूर आमचा धनुष्यमय झालेला आहे। लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा आमचे 11च्या 11 जिल्हा परिषद गट हे धनुष्यबाणाने भेदून काढलेले आहेत आणि निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे सर्व उमेदवारांचे मला मनापासून आभार मानायचे। सर्वांच्या कष्टाला यश आलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री साहेब, आमचे आमदार साहेब यांच्या कष्टाला सुद्धा यश आलेलं आहे। हा विजय विकासाचा आहे। यावेळीच्या निवडणुकीमध्ये थोडीशी अटीतटीची ही लढत झालेली आहे, याबाबत आपण तुम्ही काय सांगाल? नाही, अटीतटीची नक्कीच झाली, कारण आमची आमदारकीचा हा इथे पहिलाच टर्म आहे। तर आमच्या पक्षाची फळी बसून इथे 1च वर्ष झालेलं आहे। पण बघायला गेलं तर धनुष्यबाण हे चिन्ह काही मतदारांसाठी नवीन नाही आणि प्रत्येक मतदार हा धनुष्यबाणाच्या पाठीस उभा राहिलेला आहे। हे इलेक्शन हे कार्यकर्त्यांचं होतं। जर तुम्ही पाहाल तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा फक्त विकासावर मत मागत होता आणि हा जो विजय आहे हा विकासाचाच विजय आहे। या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? या विजयाचं पूर्ण श्रेय आमच्या पुऱ्या कार्यकारिणीला आहे। ज्यांनी ज्यांनी भैयांवर विश्वास ठेवला त्यांच्यावर आहे, ज्यांनी ज्यांनी पालकमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला त्यांनी आहे। कारण कार्यकर्ता हा शब्द आजकाल जर तुम्ही पाहाल तर खूप कमकुवत असा लेखला जातो। पण माझं असं मत आहे की जो पद घेऊन काम करतो तो पदाधिकारी असतो, पण जो कार्य आपलं करत राहतो त्याच्याकडे पद असो किंवा पद नसो तो म्हणजे कार्यकर्ता असतो। त्याच्यामुळे हा विजय हा फक्त आमच्या कार्यकर्त्यांचा आहे। मॅडम, अभिनंदन तुमचं। या विजयाबद्दल आपण काय सांगाल? आजचा हा विजय खरोखरच माझ्या मते कार्यकर्त्यांचा आहे आणि त्याचबरोबर माननीय आमदार साहेब आणि अपूर्वाताई यांचा हा विजय आहे। त्याबद्दल आणि मला सगळ्या मतदार बंधूंनी भरभरून यश दिलं त्याबद्दलही त्यांचाही आज हा मी विजयाचा श्रेय त्यांना देऊ इच्छिते आणि थांबते। पंचायत समितीनंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेवरती आपण निवडून गेले आहेत, काय सांगाल? खरोखरच म्हणजे हे मला अपेक्षित नव्हतं, ते अपेक्षित झालेलं आहे आणि आम्हाला जे नेतृत्व मिळालं आहे ते अपूर्वाताई आणि भैयासाहेब यांचं नेतृत्व मिळालं आहे आणि धनुष्यबाण ही आम्हाला निशाणी मिळाली आहे। आणि ही लढत ही खरोखरच आजच्या अटीतटीची होती आणि तेही धनुष्यबाणाचं चिन्ह आम्ही लढवून विजयी झालो आहे। सर्व आम्हाला सहकार्य मिळालेलंच आहे आणि कार्यकर्त्यांनी खरोखरच सर्व मेहनतीने आम्हाला निवडून आणलं आहे। अटीतटीच्या लढाईमध्ये हा विजय झालेला आहे। या विजयाबद्दल तुम्ही कोणाला श्रेय द्याल आणि काय वाटतं याबद्दल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। खरं तर भैयांच्या नेतृत्वावरती आणि अपूर्वाताईच्या नेतृत्वावरती हा विश्वास ठेवून जे सर्व या विभागातील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना सर्व या लोकांना सर्व श्रेय जातं। आबा, तुमची ही शिवसेनेमध्ये पहिलीच लढाई होती। या लढाईमध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करून विजय प्राप्त केलेला आहे। कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना तुम्ही काय सल्ला द्याल? ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची होती। कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वबळावरती आणि भैयांच्या आशीर्वादाने ज्या तळोडे जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे। भैया शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे विकास आणि विकासच केला जाईल। ही लढत जरी अटीतटीची असली तरी ही लढत अटीतटीची नव्हती।
ही लढत जी होती ती कार्यकर्त्यांची होती आणि आमचा कार्यकर्ता सर्व तळागाळापर्यंत पोचलेला होता. परंतु काही लोकांपर्यंत आम्हाला जे पोचायचं होतं ते आम्ही पोचण्यामध्ये कमी पडलो असं याचा अर्थ होतो. आम्हाला खऱ्या अर्थाने जवळपास 1500 ते 1600 लीड पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी जो मिळालेला विजय आहे तो ऐतिहासिक विजय आहे आणि हा जो विजय आहे कार्यकर्त्यांचा विजय आहे. हा विजय आमच्या विकासाचा आहे. हा विजय भैयाशेठ आणि आमची पोरगी अपूर्वाताई हिचा विजय आहे. अर्थात आपल्या सर्वांचा विजय आहे. आणि आपण जो विचारलेला प्रश्न आहे की माझी यामध्ये पहिल्यांदाच ही एंट्री झालेली आहे, त्या माझ्या एंट्रीला कुठेतरी चांगलं आणि यशाचं पाऊल पडलेलं आहे असंच मी म्हणेन. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.